नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आलेली आहे इंदिरा एकादशी। तर असे म्हटले जाते की पितृपक्षामध्ये ही एकादशी येते आणि म्हणूनच या एकादशीला पितृ एकादशी असे देखील म्हटले जाते। तर एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती मिळते। यासोबतच प्रत्येक एकादशीचे वेगळे असे महत्त्व असते। तसेच एकादशी तिथी ही भगवान विष्णूंची सर्वात आवडती तिथी म्हणून मानली जाते। तर दर महिन्याला 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगळं असं महत्त्व असतं। आणि इंदिरा एकादशी ही पितृपक्षामध्ये आलेली आहे। तर पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी असतो आणि या काळामध्ये असे म्हटले जाते की आपले पितर हे पृथ्वीवर आलेले असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे। कारण ज्यावेळी पितृदोष आपल्याला लागतो तेव्हा आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो आणि तो येऊ नये, त्या अडचणी समस्या आपल्याला येऊ नये त्यासाठी आपल्याला आपल्या पितरांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात। तर प्रत्येक एकादशी तिथीला तुम्ही आपल्या पितरांसाठी सेवा, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची सेवा उपासना ही अवश्य करावी। तर आज आलेल्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। तर ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या सर्व समस्या अडचणी या नष्ट होतील आणि आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतील। तर कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, ज्यावेळी आपल्याला पितृदोष लागलेला असतो तर त्यावेळी आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अनेक समस्या आपल्याला येऊ लागतात। आपण जे काही काम करत असतो तर त्यामध्येही आपल्याला अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात। आपली प्रगती होत नाही, आपल्या पतीची किंवा मुलांची प्रगती होत नाही। प्रखर पितृदोष असेल तर आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती होत नाही। आपल्यावर कर्जाचा डोंगर असतो, आजारपण घरामध्ये असतात, एक झालं की एक तयारच असतं आणि त्यामुळे आपल्या घरात आलेला जो काही पैसा असतो तर तो त्यामध्येच खर्च होऊन जातो। खूप दिवस होऊन, खूप वर्ष होऊनही संतती प्राप्ती होत नाही। त्यासोबतच आर्थिक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो। घरामध्ये जो काही पैसा येतो तर तो टिकत नाही। घरामध्ये वास्तुदोष आहे, नकारात्मकता आहे, मुलं आपलं ऐकत नाही, हट्टीपणा करतात, चिडचिड करतात। विवाह योग्य मुलं मुली असून सुद्धा त्यांची विवाह जमत नाही, नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरी मिळत नाही। तर अशा अनेक दोष किंवा अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो। तर याला कुठे काही पितृदोषही आपल्याला असल्याचं कारणीभूत ठरत असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये या सर्व अडचणी येऊ नये त्यासाठीच आपल्याला अशा काही शुभतिथींना आपल्या पितरांची आपल्याला सेवा करायची असते, त्यांची उपासना करायची आहे। त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी, ज्या काही समस्या असतात तर त्या कमी होतात। तर प्रत्येक महिन्याच्या एकादशीलाही तुम्ही आपल्या पितरांसाठी सेवा करू शकतात। तर बघा, आपल्या पितरांचा वास हा पिंपळ वृक्षामध्ये असतो, तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक एकादशीला पिंपळ वृक्षाची पूजा करू शकता। जल अर्पण करून एक दिवाही आपल्या पितरांच्या नावाने तिथे प्रज्वलित करू शकता। यासोबतच संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पठनही तुम्ही करू शकता। तर अत्यंत प्रभावी असा हा ग्रंथ आहे। तर यामुळे आपला जो काही आपल्याला पितृदोष लागलेला आहे तर तो नष्ट होण्यास मदत होते। त्यासाठी प्रत्येक महिन्याला जी एकादशी येते तर त्या एकादशीला तुम्ही या ग्रंथाचे पठण करू शकता। तर आज इंदिरा एकादशीच्या निमित्ताने आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे ही एक वस्तू। तर यामुळे तुमच्या प्रखरातील प्रखर पितृदोष तुम्हाला लागलेला असेल तर तो नष्ट होण्यास मदत होईल। तर त्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि ते आपल्याला वाटीमध्ये टाकत असताना ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीजवळ गेल्यानंतर तुळशीला हळद, कुंकू, अक्षता लांबूनच अर्पण करायचे आहे। कारण तुळशीचा आज निर्जला व्रत असतं आणि त्यामुळेच या दिवशी, एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला हात लावत नाही किंवा जलही अर्पण करत नाही। त्यामुळे तुम्ही तिला जल अर्पण करू नका, फक्त आपल्याला लांबूनच हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून तिची पूजा करायची आहे। आणि त्यानंतर जो आपण एका वाटीमध्ये गंगाजल टाकलेला आहे तर ते आपल्याला ती वाटी आपल्याला तुळशीजवळ किंवा तुळशीमध्ये ठेवायची आहे आणि ती वाटी तिथेच आपण 2 ते 3 तास ठेवायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला ही वाटी उचलून घ्यायची आहे आणि उचलून घेतल्यानंतर आपल्याला एक आंब्याचं पान किंवा पिंपळाचं पान किंवा एखादं फूल घ्यायचं आहे आणि या फुलाने आपल्या घरामध्ये संपूर्ण ते गंगाजल आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे।
तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही केला तरीही चालेल. तर यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात, त्यांचा कृपाशीर्वादही आपल्याला मिळतो आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता, वाईट शक्ती असते तर तीही निघून जाण्यास मदत होते. तर अवश्य तुम्ही आज इंदिरा एकादशीच्या निमित्ताने हा एक साधा आणि सोपा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.